मटेरियलिटी विचारात घेताना, स्केलिंग ऑफ द बिझनेस, इट्स एक्झिस्टन्स टिल नाव. बट अगेन ऍज अ चार्टर्ड अकाउंटंट्स वी हॅव टू फोकस. सेमी क्वालिफाय आपल्याला फोकस काय करायचं आहे, क्वांटिफिकेशनवर. क्वालिटेटिव्ह नाही बाबा याचं काय दुकान चालत नाही असं म्हणून चालत नाही. तुम्ही असं ऑडिट रिपोर्टला रिमार्क घ्याल का, नाही आम्हाला तर काय वाटत नाही याचं दुकान चालेल किंवा याचा धंदा चालेल असं म्हणता येत नाही. ऍज अ सीए वी हॅव टू क्वालिफाय विथ क्वांटिफिकेशन. सो क्वांटिफिकेशन कुठून येणार आहे, ह्या 4 तुमच्या इंडिकेटर्स मध्ये. जसं डॉक्टर 4 गोष्टी बघतो, 2 गोष्टी बघतो आणि सांगतो कंपनी जिवंत आहे का डेड, म्हणजे माणूस जिवंत आहे का डेड, तसे आपले हे 4 पॅरामीटर्स आहेत. 4 पॅरामीटर्स मध्ये सेल आणि प्रॉफिट, टॉप लाईन बॉटम लाईन. This gives you an indication that whether the patient is live or about to go in coma. 2 वर्षाचा सेल ड्रॉप झालाय, बंद झालाय, कमर्शियल ऍक्टिव्हिटी बंद आहे, देन द सेल इज ड्रॉप, द ऑक्सिजन हॅज बीन रिड्युसिंग. तुमच्याकडे जेवढे अक्युमुलेटेड आहे तेवढ्यावरच चालणार आहे. प्रॉफिट सेम वे, टॉप लाईन गायब झाली की खालची लाईन मायनस मध्ये जाणार, म्हणजे लॉस वाढत जाणार. अक्युमुलेटेड लॉस कॅरो मध्ये रिपोर्ट करावा लागतो आपल्याला, अक्युमुलेटेड कॅश लॉसेस. कंपनी तुमची बंद होत आलेली आहे, हे कशावरून दिसतंय, सेल नंतर प्रॉफिटेबिलिटी. मग प्रॉफिटमुळे काय होतं, तुमचं कॅपिटल ड्रेन आउट होत आहे, कॅपिटल इरोजन चालू झालंय. कॅपिटल ड्रेनिंग झाल्यानंतर तर 100%. सो तिथे आपण काय बघतो, त्याच्यानंतर स्टॉप आणि बॉटम लाईन नंतर पहिले वर्किंग कॅपिटल बघायचं. दिस इज हार्ट ऑफ द बिझनेस अँड दिस इज ब्रेन ऑफ द बिझनेस. हार्ट बंद पडायला लागलं तर कधी बंद पडणार, सेल आणि प्रॉफिटमुळे बंद पडणार. मग वर्किंग कॅपिटल मध्ये काय एलिमेंट्स येतात तुमचे, व्हॉट आर वर्किंग एलिमेंट्स ऑफ वर्किंग कॅपिटल, म्हणजे डेटर्स, क्रेडिटर्स, स्टॉक, मेजर, राईट. याच्यामध्ये सेलच डाऊन झाला तर तुमचे डेटर 0, मग राहतील तेवढे एवढे देणंच राहणार, क्रेडिटर्स राहतील. क्रेडिटर्स राहिले, फक्त देणंच राहिलं तर वर्किंग कॅपिटल मायनस ऍक्च्युअल होतं बरं का. मी जे सांगतोय तुम्हाला बघायला मिळणार आहे, म्हणून मी आधीच तुम्हाला सांगतो की हा व्ह्यू ठेवायचा बघताना. ब्लाइंडली नाही बघत अरे काय झालं आता ह्या बॅलन्स शीट मध्ये काय शोधू, हे एलिमेंट शोधायचे. मग वर्किंग कॅपिटल मायनस गेलं की समजायचं की आता कंपनी बंद पडणार आहे. अनलेस अँड अंटिल देर इज अ गुड प्लॅन फॉर द कंपनी टू रन आहे. अँड देन इज युअर नेटवर्क. नेटवर्क म्हणजे तुमचं कॅपिटल, दॅट इज अ ब्रेन. तो ब्रेन डेड झाला की कंपनी व्हेंटिलेशनवर. मग जोपर्यंत त्याच्यामध्ये कॅपिटल इन्फ्यूज होणार नाही तोपर्यंत कंपनीत लाईव्ह होणार नाही, कंपनीचे ऑपरेशन होणार नाही. हे गोईंग कन्सर्न आपल्या ऑडिटिंग स्टँडर्ड मध्ये दिलेल्याच एलिमेंट वरती मी आता सांगितले. ऑडिटिंग स्टँडर्ड वाचलं असेल पण हे एलिमेंट्स आठवत नसतील, रिकॉल करून दिले. हे अप्लाय करायचे व्हेन एव्हर वी आर गोइंग थ्रू एनी बॅलन्स शीट. ती छोटी आहे, मोठी आहे, वडापाववाल्याची बॅलन्स शीट आहे का रेस्टॉरंट वाल्याची आहे का आयटी कंपनीची आहे, इट्स इरेस्पेक्टिव्ह. व्हेन वी आर अ सीए वी हॅव टू फोकस ऑन की बॅलन्स शीट अशी वाचायची आपल्याला. इज इट क्लिअर? सेकंड थिंग, वाचायची म्हणजे फक्त या वर्षीचे पॅरामीटर बघायचे का, नाही. कन्सिस्टन्सी, याच्यात पण कन्सिस्टन्सी दिसली पाहिजे ना. एका रात्रीत कॅन्सर होतो का बँक कंपनीला, नाही. एका रात्रीत कोरोना, नाही. टप्प्याटप्प्यात होतो. तर तो कोरोना तुम्ही आयडेंटिफाय नाही केला तर फायनान्शियली कंपनी लिक्विडेट होते, बंद होते. त्याचं कारणच हे आहे. तुम्ही आतापर्यंत जेवढ्या याच्यात बघितल्या असतील लिक्विडेशनच्या किंवा स्कॅमच्या, ते स्कॅम किंवा ते जे होतात फायनान्शियल फ्रॉड्स, त्याच्यामध्ये कंपनी डिटोरेट होतं. त्या डिटोरेट होत असतानाच त्याच्यावर ऑडिटरने रिमार्क टाकणं हे ऑडिटरचा रोल राहतो. ऍज अ सीए वी हॅव टू कीप अ आय ऑन दिस 4 फॅक्टर्स which will be giving us an indication कि company is alive or it is in coma or it is require ventilation. You have to remark on that accordingly. असं डायरेक्टली आपल्याला कन्क्लुजनला काढता येत नाही की सेल बंद झाला म्हणजे कंपनीमध्ये, असंही नाही. Sometimes it happens. Sales has a dip also and up also. So we have to be clear that ठीक आहे खाली वर झालेला आहे, ओके, सीझनल. पण काही वेळेस रिसेशन असतं, इकॉनॉमिकल इफेक्ट असतात, त्यामुळे लगेच त्या लाईनवर जायचं नाही. बाकीचे हे इंडिकेटर महत्वाचे आहे विच ऑल्सो सीज दॅट सपोज इट मे हॅपन दॅट 1 year सेल इज डिप, सेकंड इयर इज डिप, बट थर्ड इयर इट मे राईज लाईक एनिथिंग. सो वी कॅनॉट इमिजिएटली कमेंट ऑन दॅट. आणि हे कमेंट केल्यानंतर काय होतं, बिल्डर लाईनला आहे,
IT लाईनला पण काही वेळेस होतं की कॉन्ट्रॅक्ट मिळाले मोठे आणि एकदम नाही मिळाले, मध्येच थांबलं. आपल्याला काय बूम येईल सांगता येत नाही, कुठलं डबकन डीप होईल सांगता येत नाही. अनलेस देर इज अ मटेरियलिटी विचारात घेताना स्केलिंग ऑफ द बिझनेस, इट्स एक्झिस्टन्स टिल नाव. बट अगेन ऍज अ चार्टर्ड अकाउंटंट्स वी हॅव टू फोकस. सेमी क्वालिफाय आपल्याला फोकस काय करायचा आहे, क्वांटिफिकेशनवर. क्वालिटेटिव्ह नाही बाबा याचं काय दुकान चालत नाही असं म्हणून चालत नाही. तुम्ही असा ऑडिट रिपोर्टला रिमार्क घ्याल का, नाही आम्हाला तर काय वाटत नाही याचं दुकान चालेल किंवा याचा धंदा चालेल असं म्हणता येत नाही. ॲज अ CA वी हॅव टू क्वालिफाय विथ क्वांटिफिकेशन. सो क्वांटिफिकेशन कुठून येणार आहे, या 4 तुमच्या इंडिकेटर्स मध्ये. जसं डॉक्टर 4 गोष्टी बघतो, 2 गोष्टी बघतो आणि सांगतो कंपनी जिवंत आहे का डेड, म्हणजे माणूस जिवंत आहे का डेड, तसे आपले हे 4 पॅरामीटर्स आहेत. 4 पॅरामीटर्स मध्ये सेल आणि प्रॉफिट, टॉप लाईन बॉटम लाईन. दिस गिव्स यू अ इंडिकेशन दॅट वेदर द पेशंट इज लाईव्ह ऑर अबाउट टू गो इन कोमा. 2 वर्षाचा सेल ड्रॉप झालाय, बंद झालाय, कमर्शियल ऍक्टिव्हिटी बंद आहे, देन द सेल इज ड्रॉप, द ऑक्सिजन हॅज बीन रिड्युसिंग. तुमच्याकडे जेवढे अक्युमुलेटेड आहे तेवढ्यावरच चालणार आहे. प्रॉफिट सेम वे, टॉप लाईन गायब झाली की खालची लाईन मायनस मध्ये जाणार, म्हणजे लॉस वाढत जाणार. अक्युमुलेटेड लॉस कॅरो मध्ये रिपोर्ट करावा लागतो आपल्याला. अक्युमुलेटेड कॅश लॉसेस, कंपनी तुमची बंद होत आलेली आहे, हे कशावरून दिसतंय, सेल नंतर प्रॉफिटेबिलिटी. मग प्रॉफिटमुळे काय होतं, तुमचं कॅपिटल ड्रेन आउट होत आहे, कॅपिटल इरोजन चालू झालंय. कॅपिटल ड्रेनिंग झाल्यानंतर तर 100%. सो तिथे आपण काय बघतो, त्याच्यानंतर स्टॉप आणि बॉटम लाईन नंतर पहिले वर्किंग कॅपिटल बघायचं. दिस इज हार्ट ऑफ द बिझनेस अँड दिस इज ब्रेन ऑफ द बिझनेस. हार्ट बंद पडायला लागलं तर कधी बंद पडणार, सेल आणि प्रॉफिटमुळे बंद पडणार. मग वर्किंग कॅपिटल मध्ये काय एलिमेंट्स येतात तुमचे, व्हॉट आर वर्किंग एलिमेंट्स ऑफ वर्किंग कॅपिटल, म्हणजे डेटर्स, क्रेडिटर्स, स्टॉक, मेजर, राईट. याच्यामध्ये सेलच डाऊन झाला तर तुमचे डेटर 0, मग राहतील तेवढे देणंच राहणार, क्रेडिटर्स राहतील. क्रेडिटर्स राहिले, फक्त देणंच राहिलं तर वर्किंग कॅपिटल मायनस ऍक्च्युअल होतं बरं का. मी जे सांगतोय तुम्हाला बघायला मिळणार आहे, म्हणून मी आधीच तुम्हाला सांगतो की हा व्ह्यू ठेवायचा बघताना. ब्लाइंडली नाही बघायचं, अरे काय झालं तर ह्या बॅलन्स शीट मध्ये काय शोधू, हे एलिमेंट शोधायचे. मग वर्किंग कॅपिटल मायनस गेलं की समजायचं की आता कंपनी बंद पडणार आहे. अनलेस अँड अंटिल देर इज अ गुड प्लॅन फॉर द कंपनी टू रन आहे. अँड देन इज युअर नेटवर्क. नेटवर्क म्हणजे तुमचं कॅपिटल, दॅट इज अ ब्रेन. तो ब्रेन डेड झाला की कंपनी व्हेंटिलेशनवर. मग जोपर्यंत त्याच्यामध्ये कॅपिटल इन्फ्यूज होणार नाही तोपर्यंत कंपनीत लाईव्ह होणार नाही, कंपनीचे ऑपरेशन होणार नाही. हे गोईंग कन्सर्न आपल्या ऑडिटिंग स्टँडर्ड मध्ये दिलेल्याच एलिमेंट वरती मी आता सांगितलं. ऑडिटिंग स्टँडर्ड वाचलं असेल पण हे एलिमेंट्स आठवत नसतील, रिकॉल करून दिले. हे अप्लाय करायचे व्हेनेवर वी आर गोइंग थ्रू एनी बॅलन्स शीट. ती छोटी आहे, मोठी आहे, वडापाववाल्याची बॅलन्स शीट आहे का रेस्टॉरंट वाल्याची आहे का IT कंपनीची आहे, इट्स इररिस्पेक्टिव्ह. व्हेन वी आर अ CA वी हॅव टू फोकस ऑन की बॅलन्स शीट अशी वाचायची आपल्याला. इज इट क्लिअर? सेकंड थिंग, वाचायची म्हणजे फक्त या वर्षीचे पॅरामीटर बघायचे का, नाही. कन्सिस्टन्सी, याच्यात पण कन्सिस्टन्सी दिसली पाहिजे ना. एका रात्रीत कॅन्सर होतो का बँक कंपनीला, नाही. एका रात्रीत कोरोना, नाही. टप्प्याटप्प्यात होतो. तर तो कोरोना तुम्ही आयडेंटिफाय नाही केला तर फायनान्शियली कंपनी लिक्विडेट होते, बंद होते. त्याचं कारणच हे आहे. तुम्ही आतापर्यंत जेवढ्या याच्यात बघितल्या असतील लिक्विडेशनच्या किंवा स्कॅमच्या, ते स्कॅम किंवा ते जे होतात फायनान्शियल फ्रॉड्स, त्याच्यामध्ये कंपनी डिटोरेट होतं. त्या डिटोरेट होत असतानाच त्याच्यावर ऑडिटरने रिमार्क टाकणं हे ऑडिटरचा रोल राहतो. ऍज अ CA वी हॅव टू कीप अ आय ऑन दिस 4 फॅक्टर्स which will be giving us an indication कि company is alive or it is in coma or it is require ventilation. You have to remark on that accordingly. असं डायरेक्टली आपल्याला कन्क्लुजनला काढता येत नाही की सेल बंद झाला म्हणजे कंपनीमध्ये, असंही नाही. समटाइम्स इट हॅपन्स, सेल्स हॅज अ डिप ऑल्सो अँड अप ऑल्सो. सो वी हॅव टू बी क्लिअर दॅट ठीक आहे खाली वर झालेला आहे, ओके, सीझनल. पण काही वेळेस रिसेशन असतं, इकॉनॉमिकल इफेक्ट असतात,
त्यामुळे लगेच त्या लाईनवर जायचं नाही. बाकीचे हे इंडिकेटर महत्वाचे आहे, विच ऑल्सो सीज दॅट सपोज इट मे हॅपन दॅट 1 year सेल इज डिप, सेकंड इयर इज डिप, बट थर्ड इयर इट मे राईज लाईक एनिथिंग. सो वी कॅनॉट इमिजिएटली कमेंट ऑन दॅट. आणि हे कमेंट केल्यानंतर काय होतं, बिल्डर लाईनला आहे, आयटी लाईनला पण काही वेळेस होतं की कॉन्ट्रॅक्ट मिळाले मोठे आणि एकदम नाही मिळाले, मध्येच थांबलं. आपल्याला काय बूम येईल सांगता येत नाही, कुठलं डबकन डीप होईल सांगता येत नाही, अनलेस देर इज अ नीड बेस्ड प्रॉडक्ट, आय विल से बेसिक नेसेसिटी प्रॉडक्ट. ते सोडले तर बाकीच्यांना डीप मध्येच येऊ शकतो. मग त्या केसमध्ये कन्क्लुजनला यायचं नाही, अनालिसिस हे 2-3 एलिमेंटचं करायचं. बॅलन्स शीट वाचताना काय वाचायचं हे वाचायचं. हाऊ टू रीड बॅलन्स शीट मधला हा एलिमेंट कुठून आला, गोईंग कन्सर्न वरून. गोईंग कन्सर्न इज अ बेसिक ऍझम्पशन ऑफ अवर अकाउंटिंग, बेसिक प्रिन्सिपल, पहिला चॅप्टर आहे अकाउंट्स. पुढचं ऍडव्हान्स मर्जर कडे जायची गरज आहे का? हे झाल्यानंतर मर्जर करायची वेळ येऊ शकते की आता ह्या कंपनीला कोणी विकत घ्या, तेव्हा तो पुढचा ड्यू डिलिजन्सचा पार्ट आहे. पण त्याच्या आधी ट्रान्झॅक्शन बेस अकाउंटिंग, ट्रान्झॅक्शन बेस लॉजिक्स आपले क्लिअर पाहिजे, ऍप्लिकेबिलिटी क्लिअर पाहिजे. ठीक आहे.